परमपूज्य डॉक्टर काकांच्या वाङ्मयाचं आणि गीताचं काही किंवा रचनांचा काही अभ्यासवर्ग जो आहे त्या या अभ्यासवर्गाचं काही चिंतन या ठिकाणी व्यक्त करते. जे गीत गायलं गेलं अतिशय गोड आहे. परमपूज्य काकांचं आत्ता बघितलं की वर्णन काय केलं, सगळं वेदांताचा प्रचार, वेदांताचा प्रसार. वेदांताशिवाय काका काहीच बोलत नाहीत, पण तेच काका रामाच्या विषयी इतकं गोड गीत लिहू शकतात. आणि म्हणून एकदा सहज बोलताना म्हणाले होते की बाहेर बहिरंगामध्ये वेदांत बोलावा, पण अंतरंगामध्ये भक्त नक्की असावं. साधकांनी काय असावं हे सांगताना एका वाक्यात काकांनी सांगून टाकलं होतं. आठवण झाली म्हणून सांगितलं. त्याच रचनेचं काही चिंतन आपण करणार आहोत. खूप गोड आहे. शब्द येतील हळूहळू, पण त्याची थोडी पार्श्वभूमी सांगते की मला ते गीत का घ्यावंसं वाटलं. 2013ला पहिली रामकथा झाली. डोंबिवलीमध्ये दिग्गज सगळे रामकथा करणारे होते आणि मला एकाने विचारलं तुम्ही कराल का? काका म्हणाले कर. आणि मग खूप झोडच आली की ही बाई काय करणार रामकथा, हिला काय कळणार, आत्तापर्यंत काही बोललेले नाही, काही नाही, असं झालं. मी घाबरत काकांना विचारलं, काका जसं चालले अख्ख्या डोंबिवलीमध्ये चर्चा चालली, काय करायचं आहे? आणि दुसरा प्रश्न माझा होता, काका मी जरा रामकथा केली तर मला नक्की माहिती आहे की माझ्यासमोर काही राम नक्की येणार नाही, पण आलाच तर आलाच तर काहीतरी मागणं मला मागता आलं पाहिजे. तेव्हा मला मागणं काहीतरी रामाकडे मागून घ्या. एवढंच सांगितलं होतं. आणि 2013चा पाडवा सकाळी 9 वाजता परमपूज्य डॉक्टर काकांचा फोन आला. आजीने फोन घेतला माझ्या सासूबाईंनी आणि तेवढंच म्हणाले की मला खात्री आहे अलका मंदिरात असणार आहे, पण तिला 12 वाजता मला फोन करायला सांगा आणि कागद पेन्सिल घेऊन बसायला सांगा. मी घरी आले. सासूबाईंनी सांगितल्यानंतर खरंच कागद पेन्सिल घेऊन बसले आणि हे गीत काकांनी नुसतं लिहिलं नाही तर फोनवरती गाऊन दाखवलं. काकांनी हे गाऊन दाखवलं. ही चालपट काकांचीच आहे. गुरुमौलींनी किती कृपाळू असावं मला वाटतं ह्याचं हे एक उदाहरण आहे की मी फक्त म्हटलं होतं की मागणं द्या. आणि मला वाटतं आपण सगळे देवताचे उपासक आहोत. कोणी एखाद्या देवतेचं उपासक असेल, कोणी सद्गुरूंचं, हेच त्यांचं दैवत असेल. प्रत्येकाचं उपास्य दैवत वेगळं असेल, पण काय मागणं मागावं. एक वस्तुपाठ काका आपल्याला इथे समोर ठेवत आहे. आणि या गीतातून एकतर रामाकडे काय मागणं मागावं आणि राम किती प्रकारांनी काका या ठिकाणी किती वेगवेगळे रामाची रूपं काकांनी सहज मांडलेली आहेत. एक दिवस सहज बोलताना म्हणाले होते, एखादी रचना जेव्हा कवीच्या मुखातून येते ते स्फुरण असतं म्हणायचे. ते नेहमी म्हणतात तिथे स्फुरण आहे. केलेली कविता आणि आलेली कविता वेगळी आहे. हे जे स्फुरण आहे, हे जेव्हा स्फुरण येतं तेव्हा ते परतत्वाला स्पर्श करूनच येतं. जर ते परतत्वाला स्पर्श करून येतं तर त्याच्यामध्ये ज्याची ती रचना आहे त्याची ती अनुभूती असली पाहिजे, त्याचं स्वरूप काय आहे ते असलं पाहिजे. हे सगळं काकांनी स्वतःचंच प्रगट केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी जसं जसं सांगितलं तसं तसं सांगणार आहे. यातलं जे काही आहे ते शब्द त्यांचे आहेत, विचार त्यांचेच आहेत, फक्त माझ्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते. फारच गोड शब्द आहेत की मागणं आहे. आणि मागणं कशासाठी आहे की ज्ञानी भक्ताचं परिपूर्ण लक्षण काय आहे. परमपूज्य डॉक्टर काका ज्ञानी भक्त आहेत आणि परिपूर्ण ज्ञानी असणाऱ्या भक्ताचं लक्षण असं आहे की ते नेहमी म्हणतात अलौकिक न व्हावे लोकांसाठी. मी कुठेही अलौकिक नाही, मी प्रापंचिक आहे असं ते म्हणतात. याचा अर्थ किती ज्ञान काही असलं, आम्ही ज्ञानाने काही बोलत असलो तरी पण आतमध्ये आपला नक्की निर्णय असला पाहिजे की मी अत्यंत सामान्य आहे, मी प्रापंचिक आहे, मी काही संन्यास घेणार नाही, काही करणार नाही. या अतिशय सामान्य भूमिकेतून ते आपल्याला शिकवतात आणि त्याच भूमिकेतून काकांनी ही रचना लिहिलेली. आणि म्हणून मागणं काय मागितलेलं आहे, कोणत्याही लौकिकातलं मागणंच मागितलेलं नाही की बाबा काय पाहिजे. समर्थाने एक मागणं मागितलं बरं का, की ज्याला आपण चौपदी म्हणतो. सगळ्या सद्गुणांची मागणी ती मागलेली की मग बालवयामध्ये कोणतं पाहिजे, तारुण्यमध्ये आपण असतो तेव्हा केव्हा, गृहस्थाश्रमामध्ये काय आहे, जेव्हा मी खरंच एखादा साधक आहे तेव्हा मग काय, मज विणं तू मज दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम. हे सगळे विषय
जसे समर्थ मागतात तशा प्रकारचं मागणं या ठिकाणी काकांनी दिलेलं आहे. आणि म्हणून मागताना कोणतंही लौकिकातलं काही मागणं नाही. मागणं कोणाकडे मागावं? सरळच आहे की सुख देवासी सांगावे, दुःख देवाला सांगावे. नाशिवंताला कितीही आपल्या आजूबाजूचा जवळचे मित्र कुटुंबीय असले तरी ते नाशिवंत असतं, त्यामुळे त्याचा उपयोगच नाही. मग मागायचंच असेल तर कोणाकडे? तर ते रामाकडे. मग काय मागावं? तर सुंदर सांगितलं या ठिकाणी की काय आहे तर देई मला प्रेम तुझे दास सख्या राम. पहिली शब्द इतकं गोड आहे की काय दे मला, म्हणजे प्रेम दे. गोंदवलेकर महाराजांचं एक सुंदर वाक्य बघा, ते असं म्हणतात की परमात्म्याकडे देवाकडे काहीही मागा तो सगळं देतो, फक्त तो कशामध्ये कृपण आहे? तर देवाचं प्रेम आणि नामाचं प्रेम देण्यामध्ये तो कृपण आहे. का कृपण आहे? तो का देत नाही? देवाचं प्रेम, नामाचं प्रेम का देत नाही? भागवताचा विचार येतो. एका ठिकाणी श्रीकृष्ण ज्या वेळेला त्या यशोदे मात्यांनी त्याला बांधले तेव्हा त्याच्या मुखातला श्लोक आहे आणि तो श्रीकृष्ण म्हणतोय, भक्ताला काहीही दिलेलं परवडेल, पण त्याला काय करावं? त्याला प्रेम देऊ नये, त्याला भक्ती देऊ नये, कारण भक्ती नुसती देता येतच नाही, भक्तीबरोबर भुक्ती आणि मुक्तीही द्यावी लागतं. म्हणजे नुसती भक्ती देता येत नाही, भुक्ती दिली पाहिजे, मुक्ती दिली पाहिजे आणि ह्याच्याबरोबरीने स्वतःला बांधून घेतलं पाहिजे. ज्याला भक्ती दिली त्याच्या चापट्या खाल्ल्या पाहिजेत. म्हणजे प्रेम किती अवघड आहे, कारण ते बाजारात नाही मिळत, ते असण्याची गोष्ट आहे. आणि जेव्हा प्रेम ते सुद्धा देवावरती आहे तेव्हा ते प्रेमाचं आधिक्य आहे. आणि जिथे प्रेमाचं आधिक्य आहे, परमपूज्य मंदातांचीच वाणी आता त्यांचाच आधार घेते, जिथे प्रेमाचं आधिक्य आहे तो भक्तिमार्ग आहे आणि जिथे विचारांचं आधिक्य आहे तो ज्ञानमार्ग आहे. मग आता इथे काकांनी दोन्ही दिले बरं का, सांगताना दोन्ही दिले. सुरुवातीला म्हणते देई मला प्रेम तू. रामाला सांगितले तुझं प्रेम दे, कारण प्रेम अतिशय अवघड आहे, ते बाजारात कुठेही मिळणार नाही. ग्रंथ वाचून आम्हाला परोक्ष ज्ञान होऊ शकतं, पण देवावरती प्रेम निर्माण होईल असं नाही. देवासाठी काही उपचार करायचे असतील तर त्याच्यावरती प्रेमच असायला पाहिजे, ते नाही बाजारात नाही. आणि म्हणून ते दे, प्रेम दे. आता प्रेम म्हटलं तर भक्ती झाली. उपनिषदांची भाषा वेगळी. आत्मा रे रसो वैसाहा म्हणजे काय? आत्मा रसो वैसाहा म्हणजे प्रेमच आहे. प्रेम ही भक्तीची भाषा झाली. आत्मा रसो वैसाहा ज्ञानाची भाषा आहे. मागताना एकच मागितलं आहे, कोणावरती प्रेम दे? रामावरती प्रेम दे, रामाची भक्ती दे सांगितलं. आणि म्हणून या ठिकाणी म्हणते देई मला प्रेम तुझे दास सख्या रामा. दोन विशेषण. प्रश्न पडला की दोन विशेषण रामाची इतकं कोणाचे? रामाला तर त्या दास म्हणणार नाही. आणि आता बघितलं तर दास्य भक्ती ही भक्ती आहे, सख्य भक्ती ही भक्ती आहे. नवविधा भक्तीतल्या दोन भक्ती आहेत. ह्या दोन्ही भक्तींचं काकांचं अनेक वेळेला निरूपण आपण ऐकलेलं आहे. हे निरूपण ऐकताना काका नेहमी म्हणतात पहिल्या 7 या उपासना आहेत की ज्या जाणीवपूर्वक करायच्या आहेत आणि त्यानंतरच्या असणाऱ्या 2 जे आहेत ते उपासना केलेल्याचा तो परिणाम आहे. मग एवढा जर विचार केला तर दास्यभक्ती ही जाणीवपूर्वक करायची आहे. आणि मग ती करणारे कोण आहेत? तर आता देई मला प्रेम तुझे दास. काका ते स्वतःलाच म्हणतात, रामा मी तुझा दास आहे बरं. स्वतःलाच ते दास म्हणून घेत आहेत, कारण दास सोपं नाही आहे. दास होणं काकांचा लेख आठवा आहे फक्त. दासाचे 11 प्रकार किती दिलेले आहेत. वृत्य म्हणजे काय, दासेय म्हणजे काय, दासेर म्हणजे काय, नियोज्य म्हणजे काय, किंकर म्हणजे काय, परिचारक म्हणजे काय, भुजिष्य म्हणजे काय, हे सगळं काकांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. मग असा दास असणारा मी काय दे? एक तर मला तुझं प्रेम दे. प्रेम द्यायचा तर निरपेक्ष प्रेम दे, निरपेक्ष भक्ती दे, त्याच्या बदल्यामध्ये दुसरं काही नाही. कारण देवावरचं प्रेम म्हणजे देव म्हटल्यानंतर द्या जनाचा लालची स्वभाव, आरंभीचं म्हणती काहीतरी देव, अशा अर्थाने नाही. काहीही मागणं नाही, निरपेक्षपणा. आणि निरपेक्ष भक्ती, निरपेक्ष प्रेम, निरपेक्ष कर्म हा जो त्यांचा ठेका आहे तो इथे दिसतो. आणि असा दिसताना ते म्हणतात की मी तुझा दास आहे, तेव्हा मला काय दे? तुझं सख्य दे. काय मागितलंय? दास सख्या रामा. रामाला ते सखा म्हणतात. रामाला सखा म्हणायचा अधिकार कोणाचा आहे हो? तुम्ही आम्ही रामाला सखा म्हणू शकू का? जे माझं उपास्य दैवत आहे त्याला मी सखा म्हणू शकेन का? सखा
हा शब्द कसा आहे. परमवीर मंदाताईंचाच आधार घेते. मंदाताईंनी एका प्रवचनामध्ये सांगितलं, सखीना संस्कृत शब्द आहे. मित्र वेगळा आहे, सखा वेगळा आहे. सखा याचा अर्थ जे एकमेकांचे सखे आहेत त्यांच्याकडे समान सामर्थ्य आहे. आणि म्हणून विठ्ठल विश्वनाथ दोघे सखे. मंदाताईंनी हाच चरण घेतलं. आणि तो चरण घेताना त्या म्हणतात की विठ्ठल आणि विश्वनाथ याचा अर्थ कृष्ण आणि जो शंकर आहे हे दोघे सखे आहेत. कारण सखे म्हणजे समान आहेत. काय समान आहे? एकाच्या मस्तकावर गंगा आहे, एकाच्या चरणी गंगा आहे, एकाच्या पुढे काय आहे तर एकाच्या पुढे गरुड आहे, एकाच्या पुढे नंदी आहे. दोघांचंही सामर्थ्य विलक्षण आहे आणि म्हणून ते सखे आहेत. परमपूज्य डॉक्टर काका रामाला सखा म्हणतायत. सखा म्हणताना रामाकडे जे जे गुण आहेत, रामाकडे असणारे सद्गुण आहेत, ते सगळे सद्गुण त्यांच्याकडे आहेत आणि म्हणून ते सहज रामाला सखा म्हणू शकतात. तुम्ही आम्ही म्हणू शकू का? नाही म्हणू शकणार. म्हणतानाच कुठेतरी जीभ कचरेल, रे कसं काय म्हणायचं नाही. आणि म्हणून देई मला प्रेम तुझे दास सख्या राम. निरपेक्ष प्रेम दे, बाकी काहीच ना. भक्ती म्हटल्यानंतरच निरपेक्ष प्रेम, याचा अर्थ ती निरपेक्ष भक्ती, त्याच्या बदल्यामध्ये कसलीही अपेक्षा नाही. एकतर्फी प्रेम, ज्याला देवर्षी नारद म्हणतात काय तर सातू परमप्रेम स्वरूपा. अत्यंत परमप्रेम स्वरूप अशी असणारी भक्ती की ज्याच्या बदल्यामध्ये काही नको. निखळ प्रेम, निखळ भक्ती, एवढंच रामा तुम्हाला दे. आणि मग पुढे सांगितले, नेईरे मजसे तुझ्या शांती सुख धामा. आता या दुसऱ्या चरणाचे जर आपण शेवटचे शब्द बघितले, शांती सुख धाम, हे सगळे कोणत्या रामाचं वर्णन आहे? हे काय दाशरथी रामाचं वर्णन आहे का? सगुण साकार दाशरथी रामाचं ते वर्णन नाही आहे. मग जे सुखरूप आहे, जे शांतीरूप आहे, आत्ताच परमपूज्य मंदाताईंनी सांगितलं ब्रह्मतत्व कसं आहे. आता ते रामाचं स्वरूप आहे आणि म्हणून ते रामाचं स्वरूप सांगितलं आहे. आणि ते रामाचं स्वरूप कसं आहे? तो राम सुखरूप आहे, तो शांती स्वरूप आहे. त्या स्वरूपाचं तुझं जे स्वरूप आहे ना, त्या स्वरूपापर्यंत तो मला घेऊन जा. आता ते घेऊन जा याचा अर्थ ती विनंती केली आहे. नेहमी काका म्हणतात की परमार्थाचा प्रांत जो आहे, अध्यात्माचा प्रांत आहे, इथे नित्य प्राप्ताचीच प्राप्ती करून घ्यायची आहे. नाही असं वाटतंय. जिथे अपूर्णता आहे तिथे शिष्यत्व आहे, जिथे पूर्णता आली तिथे गुरुत्व आहे. पण इथे काका असे आरूढ झालेत की मी कुठे आहे? मी दास आहे. माझा स्वामी कोण आहे? तर राम आहे. आणि मग त्या रामाला ते म्हणत आहेत की तू काय दे, मला तुझं सख्यत्व दे. सखा आहेस तू माझा. आणि सखा म्हणजे तुझे सद्गुण आहेत माझ्याकडे आले. आपण एखादी उपासना करतो तेव्हा त्या उपासना कशासाठी करतो? उपासनेचा सरळ सरळ अर्थ सांगितलेला आहे शास्त्राने. एक उपासक आहे, एक उपास्य दैवत आहे. त्या उपास्य दैवतासाठी तो जे काही करतो त्याला उपासना म्हणतात. या उपासनेचं एकमेव प्रयोजन कोणतं असेल तर ज्याची उपासना करतो त्याच्या सद्गुणांचं अवतरण उपासकामध्ये होणं ही उपासनेची फलश्रुती आहे. मग ही जर उपासनेची फलश्रुती असेल तर रामाचा सखा म्हणणारे परमपूज्य काका कशी झाली आहे? रामाची भक्ती केलेली आहे, रामाचं स्वरूप जाणलेलं आहे, तसेच झालेलं आहे. आणि मग म्हणतात आता इथे स्वतःवरती आवरण पांघरून घेतलेले आहे त्यांनी. कारण लिहिलेलं आहे कोणासाठी? की ज्याला कोणताही अनुभव नाही त्याच्यासाठी लिहिलेलं आहे. आणि म्हणून आता तुम्हाला त्या कुठे जे तुझं स्वरूप आहे सच्चिदानंद घन, जे आनंद स्वरूप आहे, शांत स्वरूप आहे, निर्मलम निश्चलम शांतम. उपनिषदामध्ये आणखीन एक म्हणजे योगाच्या उपनिषदामध्ये आणखीन एक त्याला विशेषण लावले, निर्मलम निश्चलम शांतम निरामय. असं असणारं जे स्वरूप आहे त्या स्वरूपापर्यंत तू मला घेऊन जा अशी विनंती या पहिल्या या जे काही ध्रुवपद आहे त्या ठिकाणी परमपूज्य काका करतात. आणि मी दास आहे असं ते म्हणतात. आणि दास्यभक्तीतून आता कुठे जायचं आहे? याचा अर्थ कर्तृत्वाचा प्रांत संपला. जिथे कर्तृत्वाचा प्रांत संपतो, नवविधा भक्तीतले 7 कर्तृत्वाचे जे ते संपले, त्याच्यानंतरचे जे प्रेम आहे तो प्रेम हा स्वाभाविक परिणाम आहे. तो परिणाम असा आहे शास्त्राच्या नुसार, गीतेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख येतो की सख्य भक्ती हा भक्त कधीच करत नाही.
जे माझं उपास्य दैवत आहे तो माझा मित्र आहे. समर्थ म्हणतात सख्य करा, पण शास्त्राने म्हटलं की भक्त नाही करत. त्याला नक्की माहिती आहे माझं जे उपास्य दैवत आहे ते खूप थोर आहे, ते विशाल आहे, ते दिव्य आहे. त्याच्याबरोबर भक्त कधीच बरोबरी करत नाही. मग सख्य भक्ती कोण करतं? तर ती भगवंताकडूनच केली जाते. आणि म्हणून गीतेमध्ये आपण बघतो की अर्जुनाने फक्त सांगितलं मला तुझं रूप बघायचं आहे, यांनी क्षणामध्ये दाखवायला सुरुवात केली. सख्य भगवंताकडून आहे. आणि मग त्यानंतर येणारं आत्मनिवेदन आहे, ज्या आत्मनिवेदनामध्ये काही बोलणं नाही आहे, आत्मसमर्पण आहे. आणि आत्मसमर्पण याचा अर्थ स्वतःचं स्वतःला काय करणं आहे की आपलं अस्तित्व स्वतःच पुसून काढणं. याचा अर्थ मीच माझा अहम जो आहे तो पूर्ण नाहीसा करून काढणं. अवघड आहे, सोपं आहे का ते करणं? पण ते केल्याशिवाय भक्तीमध्येही पर्याय नाही आणि ज्ञानामध्येही पर्याय नाही. अनेक वेळेला परमपूज्य डॉक्टर काका नेहमी सांगतात की भक्ती आणि ज्ञान हे दोन्ही दुर्मिळ आहे, दोन्हीसाठी खूप वेगळा विचार करायला लागतो. आणि नाथांनी एक दृष्टांत इतका सुंदर दिला आहे की ज्या सुंदर दृष्टांतामध्ये लक्षात येईल तिथे म्हणतात एक साखरेची बाहुली आहे जी पाण्यामध्ये घातली की विरघळते. आपलं अस्तित्व उपास्य दैवतांमध्ये विलीन करणं याला भक्तिमार्ग म्हणतात. तर तीच बाहुली जेव्हा पाण्यामध्ये विरघळली जाते, पातेलवर पाण्याला गोड करते आणि अत्यंत व्यापक होते. पण मी व्यापक झाले, मी त्या पाण्याला गोड केलं, ही सांगायला ती शिल्लकच नाही राहत. भक्तही आपलं अस्तित्व विलीन करतो आणि जो ज्ञानी आहे तोही विचारांनी व्यापक होतो. तो इतका व्यापक होतो की मी वेगळेपणाने भिन्न राहतच नाही. दोन्हीकडे अहमलयाची प्रक्रिया एकच आहे. मग ज्ञानी भक्त असू दे, ज्ञानमार्ग असू दे, अहमलयाची प्रक्रिया जर एकच असेल तर ती नेमकी आपल्याला साध्य करता आली पाहिजे. आणि यासाठी काका म्हणतात कसा आहे तो राम, त्याच्या चरणी जेव्हा आपण जाऊ तेव्हा काय दिलं पाहिजे? त्यांनी मला शांती सुख धाम जे आहे ते त्याच्याकडे मागणं आहे आणि ते त्यांनी मला द्यावं. ते त्याचं आहे म्हटलं की आपलं कर्तृत्व निघून जातं. मला मिळवायचं म्हटलं की तिथे अहम आला आणि म्हणून त्यांनी मला ते द्यावं. ह्याच्यासाठी काय केलेलं आहे? मागणी केली. नंतर पहिल्या आठवड्यामध्ये खूप छान बाललीला आहे बरं का. त्या बाललीलेमध्ये आपल्याला माहिती आहे की नीलनभी शशी झाला की आकाशामध्ये तो चंद्र आहे आणि तो मागितलेला आहे, हट्ट केलेला आहे. वाल्मिकी रामायणामध्ये हा प्रसंग काही येत नाही. या सगळ्या लीला तुलसीदासांनी वर्णन केलेल्या आहेत. पण तुलसीदासांच्या समोर भागवत आहे. त्यांना असं वाटतं की माझ्या रामाच्या सुद्धा बाललीला असाव्यात आणि म्हणून ठुमकीचरित्र रामचंद्र हे सगळं तुलसीदासांचं आहे. वाल्मिकी असं काही मानतच आहेत. वाल्मिकींचा राम एकदम तरुणपणातच आपल्याला दिसतो असं. पण लीला केली आहे, त्या सांगितले की आकाशातला तो चंद्र मागितलेला आहे, लहानपणी हवासा वाटला. खरंच विचार केला तर लहानपण आहे, बालपण आहे, वयानी बाल आहे. पण राम खरंच वयानी बाल आहे का तो बुद्धीनी परिपूर्ण आहे? तो बुद्धीनी परिपूर्ण आहे. पूर्णत्वाची त्याला जाणीव आहे आणि त्यामुळे वयानेच लहान आहे. पण आकाशामध्ये असणारं याचा अर्थ जे माझा प्राप्त करून घ्यायचं आहे ते इतकं दूर आहे. तो शशी आहे, दिसायला सुंदर आहे, शीतलता आहे, आल्हाददायक त्याच्याकडे आहे. असं माझं ध्येय असलं पाहिजे. ते मिळवण्यासाठी मी अत्यंत शांतपणाने काय केलं पाहिजे? ते माझं मी प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि म्हणून बालपणी तो आकाशातला शशी मागितला आहे की जे ध्येय अत्यंत अवघड आहे, सोपं नाही आहे ते मागणं. जे मागितलेलं आहे ते नक्की सोपं नाही आहे. मग आईने आणून दिला, आम्ही म्हणतो आरसा दाखवला, मग त्याच्यामध्ये प्रतिबिंब दाखवलं. नाथांनी लगेच त्याला बिंब प्रतिबिंबवाद एक तत्त्वज्ञानाचा एक आणखीन त्याला एक आयाम दिला. पण असं तुलसीदास कुठे त्याला आयाम वगैरे देत नाही. तुलसीदासाने ते अगदी छान रामाची बाललीला म्हणूनच सांगितलेले आणि काकांनी इथे तसंच वर्णन केलेलं आहे. पुढे ते म्हणतात की कर्तव्याची जाणीव, यौवनी यज्ञ रक्षणास घेतला असे तू. असं रामातलं कर्तव्याची जाणीव त्याला खूप आहे. आणि कर्तव्याची जाणीव आहे याचा अर्थ ईश्वराची उपासना कशी करायची. बऱ्याच वेळेला आपण गीतेचा अभ्यास करतो, सगळं काही करतो. मंदाताई शास्त्रीजी बसले, परमपूज्य डॉक्टर काका टाहो फोडून सांगतात आणि ते सांगताना नेहमी म्हणतात की कर्माचं अनुष्ठान याचा अर्थ स्वकर्मानुष्ठान ही एक उपासना आहे. आणि ते स्वकर्मानुष्ठान याचा अर्थ जे जे माझं ज्या क्षणी कर्तव्य आहे ते मला पहिल्यांदी केलं पाहिजे. रामाने तेच केलेलं आहे. आणि म्हणून यौवनी ज्या वेळेला तो थोडासा अजून
टीनेजरच आहे अजून, खूप मोठा नाही झाल्या ज्या वेळेला विश्वामित्र मागायला आले तेव्हा. आणि म्हणून दशरथ द्यायला तयार नाही आहेत, पण तरीसुद्धा वशिष्ठांनी सांगितलं आहे आणि म्हणून राम गेलेला आहे विश्वामित्रांच्या बरोबर. या यौवनामध्ये काय केलं आहेस तर तू यज्ञांचं रक्षण केलंस विश्वामित्रांच्या, आणि ते वसाच तू घेतला आहेस. कारण काय त्यांनी तो वसा घेतलेलाच आहे की काय काय करेन मी, ते यज्ञ करणारे जे जे ऋषी मुली सत्पुरुष आहेत त्या सगळ्यांचं मी रक्षण करीन. खूप सुंदर एक संवाद आहे बरं का. एक दिवस भगवती जानकी रामाला म्हणते, स्वामी आपण वनामध्ये आहोत, तुम्ही वल्कल धारण केलेले आहे, सर्वस्वाचा त्याग केला आहे, मग ह्या चापपाणी हे धनुष्य कशाला धारण केलेले. आणि त्यावेळेला प्रभू म्हणत आहेत भगवतीला, हे मी जाणीवपूर्वक धारण केलेलं आहे कारण मला माझं कार्य काय आहे ते माहिती आहे. जे जे दुष्ट आहेत त्यांचा संहार करायचा आहे, साधू संतांचं रक्षण करायचं आहे, धर्माची प्रतिष्ठापना करायची आहे, हे कार्य जे करायचे त्या कर्तव्याची मला परिपूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून वेळ प्रसंगी काही झालं तरी या जे माझ्या हातात शस्त्र आहे त्याचा मी काय करणार नाही, त्याग करणार नाही, स्पष्ट सांगितले बरं. पत्नीला सांगितलं मी याचा त्याग नाही करणार आहे, कारण कर्तव्याची जाणीव आहे, कर्माचं अनुष्ठान. जे माझं कर्तव्य आहे ते कर्मानुष्ठान मी केलंच पाहिजे याची परिपूर्ण जाणीव आहे. आणि मग पुढे ईश्वर तत्वच आहे, ईश्वराकडे असणाऱ्या अनेक गोष्टी आपण बघितल्या आहेत, असणाऱ्या त्याच्या शक्ती, कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम शक्ती, याचा वापर रामाने फारसा कधी केलेला दिसत नाही. पण ज्यावेळेला वनामध्ये आहेत अनेक राक्षस, 14,000 राक्षस आले, 14,000 आले, 5,000 आले, खर आला, दुशर आला, त्रिशिर आला, त्यावेळेला सिद्धींचा वापर केलेला आहे. आणि मग कसा केलेला आहे की त्या सगळ्यांचा संहार केलेला आहे. आणि तो जो संहार केला आहे की राक्षसांचा गण तू नाहीसे करून टाकलेस, किती क्षणामध्ये, त्याला वेळही लागलेला नाही. याचा अर्थ काही जी युद्ध आहेत ती शस्त्रांनी जिंकली जातात, काही शास्त्रांनी जिंकली जातात. हे जे 14,000 राक्षस गण घालवलेले आहेत तिथे शस्त्र नाही वापरायला लागलेलं आहे, त्यांना दिलेलं जे मंत्र आहे त्या मंत्राचं अनुष्ठान केलेलं आहे, त्या मंत्राच्या साह्याने काही सिद्धी प्राप्त करून घेतल्यात. परिणामी सगळे जे राक्षस आहेत ते एकमेकांना रामस्वरूपात बघत आहेत आणि म्हणून आपापसातच त्यांनी प्रत्येकाचा वध करून टाकला. राक्षस गणच नाहीसे करून टाकले. सामर्थ्य कोणाचं होतं? मंत्राचं सामर्थ्य होतं, ते रामाने वापरलेलं. आणि म्हणून तेज तुझे नास आहे, इतकं विलक्षण तेज आहे. समोर कल्पना करू आपण, आला तर बघू शकू का? अहो समर्थांच्या चरित्रामध्ये एकदा वेणास्वामींनी नुसतं किलकिलं दार बघितलं आणि समर्थ जेवताना समर्थांचं ते बाह्यरूप बघितलं आणि चक्कर येऊन पडल्या. कल्पना करा आपल्यासमोर राम आला तर काय होईल? आपण दर्शन नाही घेऊ शकणार. कारण द्युतिमान प्रकाशते ती देवा, अत्यंत प्रकाशमान असं ज्याचं स्वरूप आहे ते आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. म्हणून सगुण प्रकाशमान आहे म्हणून बघू शकत नाही, निर्गुण वृत्ती सूक्ष्म होत नाही म्हणून कळत नाही. दोन्हीकडे भरगळले. असं काही होऊ नये म्हणून काय करायचं? आपण आपलं रामाला प्रार्थना करायची की ते तुझं जे धाम आहे ना ते मला दे आणि तिथे तूच मला घेऊन जा. माझं काही सामर्थ्य नाही रे बाबा तिथपर्यंत न्यायचं, सांगतात. दुसऱ्या कडव्यामध्ये खूप छान सांगितलं आहे की यौवन धन राज्य किती दुःख रूप आहे. पूर्ण बघितलं तर लक्षात येईल की हा विषय कुठे येतो. फार छान विषय. राम अत्यंत तरुण आहे बरं का. आणि तरुण असणारा राम प्रश्न विचारतोय विश्वामित्रांना की वशिष्ठांचा खूप हट्ट आहे की मी राजा व्हावं, मी राजपदावरती बसावं, पण मी जर राजा झालो तर लोक माझा सन्मान करतील, मला काही भेटी देतील, हे मला काही नको आहे. कारण हे सगळं काय आहे, सगळं माहीत आहे, मला यातलं काहीच नको आहे. मला जे हवं आहे ते मला स्वरूपामध्ये रमायचं आहे असं राम म्हणतो. आणि त्यावेळेला वशिष्ठांनी जो केलेला बोध आहे त्यावेळेला विश्वामित्र म्हणत आहेत की तुझ्याजवळ प्रचंड वैराग्य आहे, तू असं कर, तू वशिष्ठांकडे जा आणि त्यांचा अनुभव घे. राम म्हणतोय तुम्ही नाही का देणार? नाही. विश्वामित्राने नाही सांगितले बरं का. आणि कोठाकडे पाठवले? वशिष्ठांकडे पाठवले. वशिष्ठांकडे गेले आणि त्यावेळेला हेच सांगितलेलं आहे. आणि वशिष्ठांनी जो बोध केलेला आहे तो बोध मला वाटतं अनेक वेळा आपण ऐकला आहे
की अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव. एका वाक्यामध्ये केलेलं आहे आणि तो इतका सुंदर सोपा काकांनी इकडे करून सांगितलं आहे. काय काय यौवन शाश्वत आहे का? यौवनामध्ये असणारं सामर्थ्य रूप तर राहत नाही, शरीराचं बल राहत नाही, कोणतीच गोष्ट इथे शाश्वत नाही. सगळं क्षीण होणारं क्षीण होणारं क्षीण होणारं असंच आहे ना. यौवन राहणारं आहे, धनही सगळे काय आज आहे उद्या आहे की नाही माहिती नाही. हे सगळं कसं आहे, त्यातलं एकही गोष्ट शाश्वत नाही. सगळीकडे परिवर्तनशीलता आहे आणि म्हणून इथे काहीच शाश्वत नाही. हे सगळं कसं आहे, दुःखरूपच आहे. खूप धन आहे मग तरीसुद्धा मग खरं सुख आहे का? खूप धन असलं तरीसुद्धा झोप लागत नाही. का झोप लागत नाही? कारण लोक माझ्याकडे आली तर अपेक्षेनेच येत असतील म्हणून झोप लागत नाही. याचा अर्थ धन नसेल तरी दुःख आहे, असेल तरी दुःख आहे. म्हणून या सगळ्याच गोष्टी दुःखदायक आहेत. म्हणून यौवन, धन, राज्य पद आहे. शेवटी त्या पदावरती बसल्यानंतर ते पद शेवटी कसं आहे, ते काटेरीच आहे, ते टोचणारच आहे. तुकोबारायांचं वचन आहे ना, चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपद शिरी नाचे. पण लौकिकातली सगळी पदं जी आहेत ती किती दुःखदायक आहेत. रामाचं जीवन बघितलं तर लक्षात येतं की ज्या पदावरती तो बसला परिणामी काय काय त्यागायला लागलं. साक्षात भगवतीचाच त्याग करायला लागला. कारण कर्तव्यनिष्ठा कशाशी होती? त्या पदाशी होती. पदाची कर्तव्यनिष्ठता आहे म्हणून काय करायला लागलं तर तेही सोडावं लागलं. आणि म्हणून जीवनातल्या या प्रत्येक गोष्टी दुःखदायकच आहेत. यौवन, धन, राज्य किती दुःख रूप आहे. कोणाला विचारतो राम? वशिष्ठांना विचारतोय. वशिष्ठ त्याचे कोण आहेत तर ते बघूया. आणि म्हणून श्री गुरुशी पुसले परी तेच सांगतायत, वरुणी सुख तू भो अंतरी वर त्यागी. आणि म्हणून अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव. इतकं छान एक छोटासा एक तो बोध आहे. एका ज्याला म्हणतो आपण एका श्लोक आहे, ते एका पूर्ण श्लोक पण नाही, श्लोकाचा एकच चरण आहे तो, पण त्याचं इतकं सुंदर वर्णन काकांनी या ठिकाणी केलं आहे की तू काय कर, तर बहिरंगामध्ये सगळे भोग भोग. पण ते भोग कसे आहेत तर अंतरंगातून त्या सगळ्याचा त्याग करून टाक. आणि अंतरंगातून त्याग करणे याचा अर्थ नक्की माहिती पाहिजे की हे भोग काय आहेत. तर हा भोग भोगणार आहे, यातले भोग नाहीसे होणारेच आहेत, ते मला त्रास देणारेच आहेत. मग ते जर मला अंतरंगातून त्यागायचे असतील तर काय करायचं? मग ते घ्यायचेच नाहीत का? ते घ्यायचेच नाही तसं नाही करायचं, ते घ्यावेच लागतील. इथे आल्यानंतर आपल्याला चहा मिळणार आहे, आपण म्हणणार का नाही चहा हा विषय मी पिणार नाही, असलं काही आपण वेळेपणा करत नाही. पण आपण काय म्हणणार, चलो शिवगडला आलं, आपल्याला चहारूपी प्रसाद मिळाले बरं का, आपण तो प्रसाद ग्रहण करूया. याचा अर्थ तो विषय मला बाधू नये तर तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा. किती सोपं झालं. हो, वरुणी सुख तू भोगी. हे जे सुख आहे हे सुख म्हणजे काय आहे? वशिष्ठ सांगतायत की जीवनामध्ये अनेक प्रकारचे सुख तुझ्यासमोर येणारच आहे, अनेक विषय जीवनामध्ये येणारच आहेत. पण ज्या समाजामध्ये राहतो ते समाजातले कोणीतरी आपले नातेवाईक आहेत, काहीतरी आपल्याला आणून देणारच आहे. मग काय त्यांना तोडूनच टाकायचं, आम्ही घेणारच नाही म्हणायचं? असं काही म्हणायची गरज नाही. ठीक आहे, ईश्वराची इच्छा होती म्हणून तो प्रसाद माझ्याकडे आला, तर त्याची इच्छा म्हणून घेतलं. आणि त्याची इच्छा म्हणून जर घेतल्यानंतर ठीक आहे त्यांनी दिलं म्हणून घेतलं, मग त्याचं काय करायचं बघू. याचा अर्थ स्वतःचं इच्छाच काढून टाकणं. आपला जो अहम आहे हा अहम काढून टाकल्यानंतर अंतरंगातून त्यागणं म्हणजे काय? वस्तुत्याग सांगितलेलाच नाही, संगत त्यागच सांगितलेला आहे. आणि जर संगत त्याग करायचा असेल तर तो विचारानेच केला पाहिजे. आणि मग विचार करायचा असेल तर भक्ती असू दे किंवा ज्ञान असू दे, दोन्हीकडे विचारांचे पर्यायच नाही हो आपल्याला. विचार तर करावाच लागेल ना. आणि विचार करणं मग तो आत्मानात्म विचार असेल, परमात्म्यासाठी मी काय करणं, आत्मनिवेदन कसं करणं हाही विचार असेल, तर दोन्हीकडे विचार आहे. त्या विचारामध्ये एक शाश्वत तत्त्व धरणं हाही काय आहे तर ते आत्मानात्म विचारच आहे. आणि म्हणून शास्त्रीजींचे खूप आवडीचं वाक्य, ते नेहमी म्हणतात की त्या विधात्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, त्या विधात्यांनी आपल्याला बुद्धी नावाचं एक, काय सुंदर शब्द मला तो फार आवडतो, बुद्धी नावाचं एक ब्रह्मास्त्र दिलेले, आत्मानात्म विवेकाचं. आत्मानात्म विवेक हे आपल्याजवळ मिळालेलं ब्रह्मास्त्र आहे. असा कधी आपण विचार करतो का? मला वाटतं ह्यांच्या चरणी बसून आपल्याला हे शिकाय, मग आपल्याला कळेल की काय
रामाचं स्वरूप काय आहे, मग मी खरंच हे विषय मला दुःख देणार नाहीत, त्या दुःखातून आपल्याला अलगद सुटता येईल. आणि मग पुढे म्हटलं की वरुण सुख तू भोगी अंतरी हो घेता येईल लोक रीत सांभाळी. याचा अर्थ व्यावहारिक सत्तेमध्ये जसं वागायचं आहे तसंच वागायचं. व्यावहारिक लोकरीत व्यवहारामध्ये जसं काही वेगळं नाही, जसं वागायचं तसंच वागणं आहे. पाळी नृपधर्मा, पुन्हा कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. काय कर, तू राजा आहेस, त्यामुळे राजाचं तुझं कर्तव्य आहे ते तुला केलंच पाहिजे. कोण सांगतंय? सद्गुरू सांगताय. हे सद्गुरूंचा बोध काय आहे? समर्थ म्हणतात तुमच्या आमच्यासारख्यांना की प्रपंच उपाधी न सांगितला जनामध्ये सार्थकता विचारायची होईल. काहीही सोडायचं नाही, प्रपंच सोडायचा नाही, काही सोडणं नाही. प्रपंचातलं फक्त ममत्व काढून घ्यायचं. कर्म सोडायचं नाही, कर्मातलं कर्तृत्व काढून घ्यायचं. याचा अर्थ काय करायचं आणि काय नाही एवढं जरी कळलं तर नेमका धर्म पालन करणं. आणि धर्म हा शब्द येतो की पाळी नृप धर्मा, धर्म याचा अर्थ कर्तव्यच आहे. धर्म याचा अर्थ स्वभाव आहे. स्वभाव याचा अर्थ प्रत्येकाचा एक स्वभाव आहे, त्यानुसार आपण वागत असतो. धर्म म्हणजे कर्तव्य आहे. म्हणून मातृधर्म वेगळा आहे, पुत्रधर्म वेगळा आहे, स्नुषा धर्म वेगळा आहे, विद्यार्थी धर्म वेगळा आहे, व्यवसाय धर्म वेगळा आहे. ज्या ज्या ठिकाणी जसं जसं करायचं आहे ते करणंच आहे. मग सद्गुरूंचं सांगणं काय आहे की जे काही कर्म करायचं आहे ते तुझं धर्म आहे, ते सोडता कामा नये, ते आपल्याला पालन करावंच लागेल. आता कोणी सांगितलंय? वशिष्ठाने रामाला सांगितलंय. आपल्याला कोण सांगतंय? आपले गुरुरूपी राम सांगतायत. कारण माझ्यासाठी माझे जे गुरु आहेत तेच माझ्यासाठी तेच कृष्ण आहेत आणि तेच राम आहेत. एवढा तरी बुद्धीचा आपला निर्णय असलाच पाहिजे. आणि या दोघांची उपासना तर केलीच पाहिजे. या दोघांच्या उपासनेला पर्यायच नाही. समजा त्यांचं वाक्य इतकं छान आहे, भगवान राम आयुष्यात कधी हारले नाही आणि प्रभू राम भगवान श्रीकृष्ण आयुष्यात कधी रडले नाही. मला जर आयुष्यात रडायचं नसेल, मायाला जर अपयश नको असेल तर ह्या दोघांची उपासना केली पाहिजे की नाही? मग जर ती करायची आहे तर छान भक्त म्हणत करायची, खूप छान करायची, मनापासून करायची, त्यांच्यावरती मनापासून प्रेम करायचं. आणि मग ते प्रेम ही असण्याची गोष्ट आहे, ती बाजारात मिळतच नाही. आणि म्हणून कशावरती? मुळामध्ये आपण हळूहळू आपलं जे प्रेम आहे म्हणजे आहे ते कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असतं. आपल्या बायका तर आम्ही स्वयंपाकघरातल्या भांड्यांवरती पण प्रेम करतो. एक चमचा गेला तरी हळद. त्या चमच्यावरती प्रेम असतं पण ते देवावरती प्रेम नसतं. आणि म्हणून महाराज म्हणतात चहावरती प्रेम आहे ना तितकं तरी रामावरती करा. का संतांना इतकं कळवळ्याने सांगावं लागलं सांगा बरं? कारण देवावरती मनापासून नाही ना प्रेम वाटत. खरंच तो मला हवा आहे असं नाही वाटत आहे. त्याच्यासाठी मला सर्व समर्पण व्हायचं आहे. ही होतच नाही आहे आपली बुद्धी कुठेतरी. आणि म्हणून असं मागणं आपल्यासमोर ठेवलं आहे की कधीतरी त्याला आळवलं पाहिजे. आणि त्याला आळवताना नुसतं गायचं नाही आहे, नुसतं म्हणायचं नाही आहे. ते म्हणताना जर खरंच मागणं असेल तर सगळं आपलं आजूबाजूचं सोडून, जसं माऊली म्हणतात दिसा माझी मोटके भरी देतं जाय, ते मोटके भरी समोर देताना एखादा तरी अष्टसात्विक भाव अंतरंगामध्ये जागृत झाला पाहिजे. तो झाला तर तो तिथपर्यंत पोचणार आहे ना. तो नाहीच पोचला तर ते काही मागणं मागितलेलं तिथपर्यंत पोचेल का? नुसतंच एका मूर्तीसमोर उभं राहिलो आणि म्हटलं काय पोचलं? नाही पोचलं. याचा अर्थ ते ज्याच्यासमोर गातोय ते प्रत्यक्ष तिथे आहे असा भाव तर धरला पाहिजे की नकोच? तो भाव धरायचा असेल तर मग खरंच मग पुन्हा आता मूर्ती आहे का तो अवतार आहे का? मग त्याची मीमांसा काय करायची? मूर्ती असेल तर मूर्तीची मीमांसा आहे, अवतार असेल तर त्याची मीमांसा आहे, तत्वरूपाने असेल तर त्याची मीमांसा आहे. हे सगळं आपल्याला या तिघांनी शिकवून ठेवलेलं आहे. त्यामुळे आणखीन मला वाटतं काही याच्यापेक्षा वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हे निश्चित आहे की आपल्याला हे समजून घ्यायला लागेल. आणि हे समजून घेताना आपल्याला स्वकर्मानुष्ठाने सोडता येणारच नाही, ते आपल्याला करावंच लागेल. आणि जर आपल्याला वरुणी सुख तू भोगी अंतरी हो रे त्यागी, अंतरंगातून त्याग करणं म्हणजे वैराग्य जे आहे ती वैराग्याची वृत्ती आपल्याला अंतरंगात बाणवून घ्यावी लागेल. वैराग्य ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात आत्मारामामध्ये काका सिद्धांत लिहितो. एक वाक्य खूप सुंदर आहे बघा आत्मारामा. वैराग्याच्या भूमीमध्ये ज्ञानाला अंकुर फुटतात. याचा अर्थ ज्या प्रमाणात वैराग्य आहे त्या प्रमाणामध्ये ज्ञान. मग अंतरंगामध्ये जितकं वैराग्य आहे तितकं ज्ञानसन्मुख सहज होता येतं. मग आता ते हवं असेल
तर ज्याच्यापाशी वैराग्य त्याच्याकडे गेल्यानंतर काय मागायचं? तर बसलो आपण आपल्या रामापाशी बसलो तर काय मागावं? वैराग्य मागावं. जसं रामाने कोणाकडे मागितलं आहे? वशिष्ठांकडे वैराग्य मागितलेलं आहे. हे सगळं दुःखरूपे मागितलेलं आहे. आता आपण आपल्या गुरूंच्या पाशी बसल्यानंतर हेच मागावं, दुसरं काही मागू नये. किती सुंदर, काय मागणं मागावं. काकाने आपल्यासमोर एक वस्तुपाठच ठेवलं आहे बरं का, खूप सुंदर आहे. पुढे खूप छान आहे. शबरी आहे ना हनुमंता तूची रे विसाव. भक्ताची व्याख्या करताना समर्थ म्हणतात, जो विभक्त नव्हे तो भक्त. विभक्त ऐसे म्हणसे आणि विभक्तपणे भजसे, हे तो सारे विलक्षण. समर्थ म्हणतात जर भक्त असेल तर तो विभक्त नाही. याचा अर्थ ज्याची उपासना करतोय ते स्वरूप त्यांनी जाणलेलं आहे, नवे नवे ते झालेलेच आहे. आणि मग हनुमंत आणि शबरी ही दोन व्यक्तिमत्व या संपूर्ण रामायणामध्ये आपल्याला अशी दिसतात की ज्यांनी आपलं संपूर्ण अस्तित्व प्रभू रामामध्ये विलीन करून टाकलेलं आहे, जे भिन्न राहिलेलेच नाहीत रामापासून, वेगळे नाहीच. किती सामर्थ्य आहे दोघांचं. एक ज्ञानमार्गामध्ये आहे आणि म्हणून बुद्धिमत्तां वरिष्ठम असणार आहे, ज्यांनी विलक्षण पराक्रम केलेलं आहे. शरीरानेच पराक्रम केलेला आहे, शरीरावरती तुळशीपत्र ठेवून केलेला पराक्रम तो दिसतोय आपल्याला. शबरी तशीच आहे, आश्रमामध्ये राहते, अखंड काम करते. गुरु वचनावरती इतका दृढ विश्वास आहे की मला रामाचं दर्शन नक्की होणार आहे. आणि म्हणून किती वृद्ध झाली आहे व आकाश दिसत नाही, इतकी कमरेमध्ये वाकलेली, पण तरीसुद्धा गुरूंच्या वचनावरची निष्ठा तिची ढळलेली नाही. तितकीच ती मनापासून वाट बघते, तरी पूर्ण ज्ञानी आहे. किती ज्ञानी आहे. ज्यावेळेला प्रभू रामाचं दर्शन झालेलं आहे त्यावेळेला काय तिने सांगावं? ती असं म्हणते की रामा मला काही बोध कर. रामाने केलेला बोध पुन्हा नवविधा भक्तीचा आहे, खूप वेगळा आहे, अतिशय सुंदर आहे, कारण तो शबरीसाठी केलेला आहे. भागवतातली भक्ती तुमच्या आमच्या प्रापंचिकांसाठी आहे, पण रामायणातली नवविधा भक्ती ही अत्यंत अधिकारी असणाऱ्या शबरीसाठी आहे, जिने आपल्या संतांच्यासाठी सद्गुरूंसाठी आपलं घरदार सगळं सोडलेलं. अशी शबरी रामासमोर बसते आणि ती म्हणते की रामा काही बोध कर. रामाने काही बोध केला आहे. आणि जेव्हा राम निघाला तेव्हा ती स्पष्ट म्हणू शकते की मी माझ्या गुरुदेवांना असं वचन दिलेलं आहे की सगुण रामाचं दर्शन होईपर्यंत मी देह धारण करीन. राम घाबरला आहे मनामधून, मी आपल्याला काय सांगते. आणि ती रामाला म्हणते अरे घाबरू नकोस, माझ्या गुरुदेवांनी मला सगळा परमार्थ शिकवला आहे. एवढंच नाही तर त्यांनी मला योगमार्गसुद्धा शिकवला आहे. आणि त्या योगमार्गामध्ये ही देहाची खोळ कशी टाकायची आहे ही त्यांनी मला शिकवली आहे. आणि म्हणून तू फक्त इथे बस, तुझ्यासमोर मी माझा देह काय करते तर तुझ्या चरणी समर्पित करते. तिने आपला देह समर्पित केला आहे, नुसता समर्पित नाही केला हो. आपल्याकडे कितीतरी व्यक्तिमत्व अशी आहेत की त्यांनी देह समर्पित केल्यानंतर स्वतःचा शुष्क झालेला देह योगाग्नीने पूर्ण काय केला, भस्मीत करून टाकला. याचा अर्थ शबरी महायोगिनी होती. आम्हाला फक्त ती बिल्लिणीची वरच आठवतात, पण तिची योगसाधना कधीच कळली नाही. आणि म्हणून योगसाधना करणारी ती आहे. सोमसाधना तिला दिलेली आहे मतंग ऋषीने. जेव्हा आपण चरित्र वाचतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. हनुमंत असाच आहे, किती विलक्षण आहे. आणि म्हणून शबरी आणि हनुमंता तूची रे विसावा. बस हे जे सगळे आहेत ह्या सगळ्यांना, हे जे असे भक्त आहेत ना ज्यांना सगळं आपलं अस्तित्व परमात्म्यामध्ये विलीन करायचं आहे, त्यांना एकच विसावा आहे आणि तो म्हणजे कोणी रामा तू विसावा आहेस. आणि आज काय सुंदर आहे, एक सिद्धांतच काका सांगतात, आज कलियुगात तुझी पावसे रे भावा. तुम्हाला मला दिलेला काकांना परब्रह्माचा दिलासा आहे बरं. भागवतातला विषय परब्रह्म तुम्हाला दिलासा देतो, पण तो दिलासा आपल्याला कळला पाहिजे. तो काय दिलासा आहे की आज कलियुगामध्ये जर राम आहे असा भाव मी धारण केला आणि जर रामाचं नाव घेतलं तर तू माझ्या भावाला पावणार आहेस. नुसता पावणार आहेस असं नाही, तर तू माझ्या समोरही येणार आहेस, सगळं काही होणार आहे. आणि पावणे याचा अर्थ केवळ क्षणकाल दिसणे असं नाही, कारण साक्षात्कार म्हणजे साक्षात आकार दिसणे असं नाही, तेच होणे. हे आपण अनेक वेळा ऐकले. आणि म्हणून या कलियुगामध्ये रामाची उपासना, राम जो आहे तो कसा आहे तर तू भावानुसार तो पावतोस. आणि म्हणून भाव तोची देव, जी तुका भाव ती तुका देव. देव हा भावाचा विषय असला पाहिजे, तो प्रेमाचा विषय असला पाहिजे, ते सांगतायत. आणि आज कलियुग असू दे, पण कलियुगामध्ये जर भाव धारण केला ना
तर आपण तिथे त्या रामापर्यंत जाऊ शकतो. काही सुंदर सिद्धांत आहेत बरं का. निश्चलानंदात ते जगन्नाथपुरीचे जे शंकराचार्य ते म्हणाले, युग कोणतंही असू दे, आत्ता कलियुगात तुम्ही राहा, पण तुम्ही सत्याने वागत असाल तर लक्षात ठेवा मी सत्ययुगातच आहे. मी जर यज्ञयागादी कर्म करत असेल तर लक्षात ठेवा मी कोणत्या युगामध्ये, मी त्रेतायुगातच आहे. मी जर कोणाचं संकीर्तन करत असेल, मी जर लीलावर्णन हे जर माझी उपासनेची पद्धत असेल तर मी द्वापार युगामध्ये. माझी उपासना मी कोणत्या युगातही सिद्ध होते. बाहेरच्या युगाचं सोडून टाका, पण मला ज्या युगामध्ये राहायचं आहे, मी जी उपासना करणार आहे त्यानुसार मला त्याचं फळ मिळणार आहे. आणि म्हणून आज कलियुगात तुझी पावसे रे भाव, नाम तुझे मज तारी, जन्म मरण तेवारी. स्वतःचा अनुभव स्पष्ट केलेला आहे. ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळं काही सांगायची गरज आहे का? वेगळं काही सांगायची गरज आहे का? की ईश्वराचं नाम अखंड घेतल्यामुळे काय घडलं आहे? जे नाम घेतलेलं आहे त्यामुळे नामी कळलेलं आहे, नामीचं स्वरूप उमजलेलं आहे, नामनामीचा अभेद कळलेला आहे. आणि ते जे स्वरूप आहे ते कळल्यामुळे मी तर तरुण गेलेलोच आहे, जन्ममरण निघूनच गेले आहे, जन्ममरणाची कल्पनाच निघून गेलेली आहे. आता आहे तर काय आहे? देह आहे, तो असेल तितके दिवस प्रारब्धावरती आहे. आणि म्हणून जन्ममरण निघून गेलं. नामानेच मी तरलो गेलो, तुझ्याच नामाने मी तरलो गेलो, त्यामुळे मी तरलेलो आहे हे आपली आत्मानुभूतीच प्रगट केलेली आहे. जन्ममरण निघून गेलेलं आहे याचा अर्थ जन्ममरणी कल्पनाच निघून गेलेली आहे. कारण शाश्वत तत्व मीच आहे, त्यामुळे मला येणं नाही आणि जाणं नाही. आता जिथे येणं नाही जाणं नाही काय आहे? कोणाला आहे? मी जाणं ज्याला आहे ते तात्कालिक जे आहे ते येईल आणि जाईल, पण त्याच्या आतमध्ये एक शाश्वत तत्व आहे. आणि म्हणून कायम परमपूज्य काकांचा अत्यंत अट्टहास असतो, जेव्हा बसाल तेव्हा कधीतरी असा अनुभव घ्या की देहाशिवाय माझं अस्तित्व आहे. आणि एवढं अस्तित्व, एवढं सद्गुरूंचं देणं आहे ना, आणि तेवढंच जर आपण त्यांच्याकडून नाही घेतलं तर काय उपयोग आहे? परमपूज्य मायोतीबा नेहमी म्हणायचे गुरुदेव आहेत बरं का तुमचे, त्यांच्याकडनं एवढंच वसूल करून घे. आणि आपण तेवढंच वसूल करून घेत नाही. मी काका म्हणतात माझं जन्ममरण निघून गेलं, नाहीच राहिलं, आता फक्त काय उरलं उपकारा पुरता बस. जे तुकोबारायांचं वचन आहे तसंच आहे, दुसरं काहीच नाही. आणि म्हणून नाम तुझे मज तारी, जन्म मरण तेवारी, मोक्ष सहज लाभो मज आणि तुझ्या प्रेम. मोक्ष अत्यंत निर्विषय आनंदाचीच, प्रत्येक क्षण आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही. आत्ता श्रुती म्हटली आनंदा काय जायते विश्वनिर्माण जाणं, आनंदेव काय स्थिती आहे, आणि कशात लय पड कशात आनंदामध्ये. आनंदाशिवाय ते काहीच नाही आहे. आणि आनंद स्वरूप म्हणजेच काय? ज्ञानस्वरूप असणारं तेच तत्वस्वरूप, जे रामाचं स्वरूप आहे तेच तर आपलं आहे. मग तेच स्वरूप, तेच मोक्ष, निरपेक्ष आनंद, निरपेक्ष शांती, निर्भयता. आत्ता जगत्री वाचली सरांनी, ते सगळं मला प्राप्त होऊ दे सांगितलं आहे. मोक्ष सहज लाभो, आणि नुसतं तेवढंच नको, केवळ स्वरूपाची. कारण ही निर्गुणाची प्राप्ती मिळाल्यानंतर आनंद कुठे मिळणार? आनंद भक्तीमध्ये आहे. आणि म्हणून पुन्हा काय कर की अद्वैताचा अनुभव द्या, पण लौकिकामध्ये द्वैतामध्ये भक्तीचाही आनंद पाहिजे. आणि म्हणून मोक्ष सहज लाभो मज आणि तुझ्या प्रेमापरत प्रेमच, की जेणेकरून काही भक्ती करू शकेल. आणि म्हणून ज्ञानोत्तर भक्ती कशी असावी परिपूर्णपणाने या ठिकाणी काकांनी सांगितले. आणि जेव्हा राम म्हणतात तेव्हा काकांकडून बरेच वेळा ऐकल्यानंतर लक्षात येतं ते कधीच असं म्हणत नाहीत की राम म्हणजे कोणता राम आहे, की दशरथी राम आहे, तुझी अवियोगी जीवित वाले शरीर पांगे बहुदुःख झाले, कोणता अवियोग, याचा अर्थ कळलं पाहिजे राम कोणता आहे. नारायण शब्द आपण वापरलेला आहे, आपल्याला माहिती आहे नारायणचा अर्थ कसा आहे, तसाच रामाचा अर्थ आहे. आणि म्हणून हा राम कसा आहे तत्वरूपाने, तोच आपल्या अंतरंगामध्ये प्रत्येक इंद्रियांना प्रवर्तक प्रेरणा देणारा आहे. त्याला दुसरं काही कार्यच नाही, कारण प्रेरणा देणं हेच त्याचं कार्य आहे. म्हणून राम काय आहे? प्रेरणा देणारा आहे. राम कोण आहे? ज्ञानस्वरूप असणारा, म्हणून जाणणारा ज्ञानस्वरूप असणारा रामच आहे. तिसरं रामाचं स्वरूप सांगितलं आहे ते म्हणजे काय आहे तर निवासस्थान, तत्सृष्ट्वा तद अनुप्राविशत. त्यांनी जे जे निर्माण केलं त्याच्यामध्ये तो शिरला, आणि म्हणून तोच राहिलेला कोण आहे तर तोच राम आहे. आणि शेवटी सगळ्यांचं आश्रयस्थान रामच आहे, रामाशिवाय इथे काहीच नाही. आणि म्हणून जीवनामध्ये राम असेल तर सगळं काही आहे, जीवनामध्ये राम नाही तर काहीच नाही. आणि म्हणून राम किती शब्द गोड आहे.
मग राम त्याचं तात्विक रूपाने बघितलेलं आपण अनेक वेळा प्रमुखपूज्य मंदातांचं प्रवचन ऐकलं. राम म्हणजे काय आहे? प्रणवाच्या जशा 3 मात्रा आहेत तशा रामामध्ये 3 मात्रा आहेत. मग त्यातलं अग्नितत्व म्हणजे काय, आदित्य सूर्यतत्व म्हणजे काय, चंद्रतत्व म्हणजे काय, हे सगळं आपण ऐकलेलं. पण लक्षात येईल की हे सगळं तत्त्वज्ञान सांगता सांगता सहज अत्यंत त्याला प्रेमाचा गोडवा देत, भक्तीचा गोडवा देत, कुठेतरी आपल्याला कर्तव्याची जाणीव देत, अंतरंगातून विषय कसे अलगद सोडायचे हे सगळं काका आपल्याला अलगदपणाने सांगतात. आणि हे सगळं सांगता सांगताना की कुठेतरी काय करणं आहे तर दास्यभक्ती करणं आणि दास्यभक्तीतून सख्यापर्यंत आत्मनिवेदनापर्यंत आपण जाणं, की जसे कोण गेलेले आहेत तर शबरी आणि हनुमंत गेलेले आहेत. मग हे आपले कोण असले पाहिजेत, तर हे आपले आदर्श असले पाहिजेत. मग असेच ते आहेत ते तेव्हा काळातले आम्ही नाही बघितले, पण माझे तर श्री गुरु माझ्यासमोर आहेत. ते स्वतः सांगतायत की माझं जन्ममरण वाढलेलं आहे, नामाने मला अनुभव आलेला आहे. मग ते तरी माझा आदर्श असलं पाहिजे, तशा प्रकाराने मी केलं पाहिजे. आणि म्हणून एकीकडे सगुणाच्या लीला काकांनी या ठिकाणी वर्णन केलेले आहे, सिद्धींचा वापर केलेला आहे. म्हणून ईश्वर स्वरूपाचा राम तोही सांगितलेला आहे. आणि सुख, शांती, मोक्ष हे सगळे शब्द वापरून निर्गुण निराकार राम, रामाची तिन्ही रूपं अगदी सहज, कुठंतरी गेयता असणारा, कुठे क्लिष्ट शब्द नाही, पण साध्या शब्दामध्ये रामाचं समग्र स्वरूप काका आपल्यासमोर मांडतात. आणि ह्या रामाचं स्वरूप मांडताना त्याची उपासना करावी यासाठी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. कारण मावशिकेकरांचं एक वाक्य खूप छान आहे, जगी आला माणूस म्हणून जाताना जा देव होऊनी तुझीच करणी ठरविलं तुझ्याला रावण वा श्रीराम. मला इथून जायताना ठरवायचं आहे मी रावण व्हायचं की राम व्हायचं. जर माझ्यासमोर माझे श्री गुरुरूपी राम असतील तर आपण सगळे एक संकल्प करू की आपण राम स्वरूपापर्यंत ते नेणारेच आहेत, त्यांनी आपल्याला नेलेलंच आहे. पण तिथेच आपण स्थिरावू आणि सगळे रामरूपच होऊन राहूयात. आणि त्यांनी आपल्याला रामरूप करावं, आनंदरूप करावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. केलेली सगळी सेवा त्यांच्या चरणी समर्पित करते. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की सद्गुरुनाथ महाराज.